नाही नाही, पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज नाही. फक्त काय होतं ना, की पक्ष नेतृत्वांचा जो साधेपणा आहे त्या साधेपणाचा गैरफायदा नक्की घेतला जातो. पक्षप्रमुखांनी जो विश्वास प्रत्येकावर टाकलेला आहे तो विश्वास माझ्यावर असेल, अहिरांवर असेल किंवा तो प्रत्येकांवर, आमच्यापैकी प्रत्येक जण, दानवे असतील, आमच्या सगळ्यांची एक अकाउंटेबिलिटी असते की आमच्यावर इतका विश्वास टाकलेला आहे तर आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी झगडलं पाहिजे. पण तो विश्वास आमच्यावर दाखवलेला असतानाही जर आमच्याकडनं चुका होत असतील तर अशा वेळेला आम्ही काय करतोय याचं अकाउंटिंग पक्षाकडून झालं पाहिजे असं नक्की वाटतं, इन्क्लुडिंग मी. माझ्या सकट प्रत्येकाच्या, म्हणजे आम्ही कुणाला भेटतो, आम्ही नेमकं काय करतो, आम्ही कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतो, ह्या सगळ्या गोष्टींचं अकाउंटिंग झालं पाहिजे. कारण एका एका व्यक्तीला एवढी पदं दिल्यानंतर, जसं सामनामध्ये आज अहिरांना दिलेली पदं एवढी सगळी दिसत आहेत, तर एका व्यक्तीला इतकी पदं देण्याची गरज काय, हा प्रश्न आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना पडतो. दुसरं असं की समजा दानवेंना विरोधी पक्ष नेता केलेलं असेल आणि दानवे जर महायुतीकडनं फॉर्म भरत असतील संभाजीनगरमध्ये, तेव्हा आम्हाला प्रश्न निर्माण होतो की आम्ही लढतोय कोणाच्या विरोधात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याचं अकाउंटिंग झालं पाहिजे आणि पक्षाच्या बैठकीत निश्चितपणे यावर चर्चा सुद्धा झाली. मी तेच म्हणते की या सगळ्या गोष्टी ग्रॅज्युअली होत जातात. ही गोष्ट अशी अचानक काही होत नसतं. पडद्यामागे काय घडतंय यासाठीची एक यंत्रणा निश्चितपणे पक्षात विकसित. राऊत साहेब हे वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे राऊत साहेबांकडे तो वडिलकीचा अधिकार आहे, ते बोलू शकतात. मी सामान्य शिवसैनिक आहे, मी फक्त अपेक्षा व्यक्त करू शकते आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की जर महायुतीच्या विरोधात आम्ही लढायचं ठरवलंय तर ठामपणे आम्ही लढलं पाहिजे. आमच्यातले काही लोक जर महायुतीकडनं फॉर्म भरत असतील किंवा महायुतीला सबमिसिव्ह असं राजकारण करत असतील किंवा आम्ही सभागृहाच्या बाहेर मोठमोठे मुद्दे उचलतोय आणि ते मुद्दे जर सभागृहात उचलले जात नसतील तर तिथे शंका घेण्याला वाव असतो. तर अशा वेळेला त्याच्या शंका आहेत, त्याच्या संबंधाने निश्चितपणे पक्षाच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. ठीक आहे सर.